श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। आदि तूच अंति तूच, तूच सर्व ठाई। आदि तूच अंति तूच, तूच सर्व ठाई। कशा पायी सांगू तुला, कशा पायी सांगू तुला, ठावे सर्व काही। आदि तूच अंति तूच, तूच सर्व ठाई। ठेव हात डोईवरी, शिणली रे काया। तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामी स्वामीरा। पुन्हा तेच येणे जाणे, तीच वहिवाट। पुन्हा तेच येणे जाणे, तीच वहिवाट। चार मुक्कामाच्या पायी जगण्याचा घाट। चार मुक्कामाच्या पायी। महाराजांचा जयघोष करूया। पण आज सुरुवातीला मी जयघोष केलेला असताना अर्धेच माणसं फक्त आपल्या तोंडाला जय, फक्त तसं नका करू। अगदी बेंबीच्या देठापासून स्वामी महाराजांचा जय जयकार करा। स्वामीसुत महाराजांनी कितीतरी अभंगातून सांगितलेलं आहे, टाळी वाजवायला लाज करू नका, टाळी वाजवा, महाराजांच्या नामामध्ये टाळी वाजवा। तसं आपण सगळ्यांनी आता दोन हात वर करू म्हणूया। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की गुरुदेव श्री स्वामी सुत महाराज की गुरुदेव दत्त, गुरुदेव गुरुदेव गणपती बाप्पा। खूप लोकांना वाटेल गणपती बाप्पा शेवट कशाला, पण स्वामी महाराज हे खुद्द गणपती बाप्पा होते। आता मला योग्य तसा वेळ मिळाला असता स्वामी महाराजांची प्रगट लीला सुद्धा ज्याचा या विषयामध्ये आहे, त्याच्यामध्ये हे स्पष्ट होतं की स्वामी महाराज हेच गणपती बाप्पा होते। असं खूप खूप छान वाटलं तुमच्याकडे सगळ्यांकडे बोलायला। वेळ फार कमी मिळाला, त्यातल्या त्याची जे काही मी बोललो सगळ्यांना प्रार्थना गोड मानून घ्या। सर्व संत मंडळींना एकच प्रार्थना, असंच माझं ऐकत राहा। काही चूकमूक झाली असेल तर क्षमा करा। श्री स्वामी समर्थ। आपल्याला येण्यापूर्वी रोहिणी काकांना त्यांच्या उद्याच्या कार्यक्रमासाठी निघायचं आहे, म्हणून चेंबूर मठातर्फे प्रथम त्यांचा सत्कार आपण करू, म्हणजे ते आपल्या पुढल्या कार्यक्रमाला जाण्यास मोकळे होते। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। आदि तूच अंति तूच, तूच सर्व ठाई। आदि तूच अंति तूच, तूच सर्व ठाई। कशा पायी सांगू तुला, कशा पायी सांगू तुला, ठावे सर्व काही। आदि तूच। त्या पादुका देऊन केसला पाठवण्यात येत होतं। त्यावेळी या मुलाला पाठवावा का हा प्रश्न आला। मुलगा अगदी लहान आहे, तर याला कसा न्यावा म्हणून अनुसूया माता त्याला प्रचंड विरोध करतात, म्हणजे काकूबाई। पण महाराजांनी चंग बांधला नाही, याला पाठवायचंच आहे। आणि त्यावेळी ती मंडळी गेलेली आहे। ब्रह्मानंद स्वामी कुमार, म्हणजे ज्यांना त्यावेळी ब्रह्मचारी बुवा असं म्हटलं जात होतं, हे महाराज 10 दिवसांसाठी म्हणून त्या मुलाला घेऊन गेलेले आहेत।
आणि त्या पादुका ज्या मुख्य पादुका आहेत, कसं आहे की तिकडे एक पादुका नाही आहे, 3 पादुका आहेत. त्यामुळे त्या वेगवेगळ्या वेळी गेल्या. 1875ला एकदा केसकर देशपांडे खूप आजारी होते, त्यावेळी महाराजांनी पादुका दिल्या. परंतु स्वामीसुत परंपरेच्या पादुका ज्या नंतर दिलेल्या आहेत त्या पादुका संगमरवरी आहेत. आणि बाबा शेणबाई म्हणून स्वामीसुत महाराजांचे जे एक शिष्य होते त्यांनी असे 400 ते 450 लोकांना स्वामी समर्थांच्या पादुका बनवून दिलेल्या होत्या. पद्धत अशी होती की पोतीभर भरून हे पादुका तयार करत असत आणि अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांकडे दिल्यानंतर महाराज त्याच्यावर जलप्रोक्षण करीत असत आणि परंपरेने नंतर त्या पादुकांच्या वाटण्या होत होत्या. म्हणजे त्या इव्हन दो 1901 साली ज्यावेळी आनंद भारती महाराजांनी देह ठेवला त्यावेळी आनंद भारतींच्या समाधीवर सुद्धा आपल्या मुंबापुरी गादीकडून गेलेल्या पादुका श्री स्वामी समर्थ नावाच्याच त्यांच्या समाधीच्या वर जर जाऊन आपण चढून बघितलं तर ते पाहायला मिळतं. म्हणजे असं नाहीये की स्वामी महाराजांच्या पादुका महाराजांनी जेव्हा त्या बनवल्या आणि त्याचवेळी त्यांनी दिल्या तेवढ्याच पादुका सगळीकडे गेल्या, तसं नाहीये. जलप्रोक्षण करून, कारण ब्रह्मानंद स्वामी कुमारांच्या कागदपत्रांमध्ये एके ठिकाणी अशी नोंद आहे समाधीच्या आधीची 1895च्या दरम्यानची की 2 पोती भरून पादुका मुंबापुरी गादीशी संबंधित या ठाण्यामध्ये अमुक नागवा नावाच्या कुटुंबाकडे नेऊन त्या ठेवाव्यात. त्यावेळी एक विराट पुरुषाची पण एक फार मोठी मूर्ती बनवलेली आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या 2 प्रतिमा बनवलेल्या आहेत. त्या जशा स्थितीत असतील तशा त्या आम्हाला परत आणून द्याव्यात. आणि स्वामी समर्थांच्या ज्या पादुका बनवून ठेवलेल्या आहेत त्या आमच्या पश्चात मुंबापुरी गादीला नेऊन सुपूर्द करा अशी त्यात स्पष्ट नोंद आहे. त्यामुळे या ज्या पादुका आपण संगमरवरी पादुका ज्या पाहतो या पादुका ह्या नंतर आलेल्या आणि महाराजांच्या काळात जलप्रोक्षण होऊन तयार असलेल्या पण नंतरच्या काळात ते हळूहळू देण्यात आलेल्या पादुका. यातल्या एक मुख्य पादुका केस मठामध्ये स्थापन झाल्या आणि नंतरच्या काळामध्ये 1907च्या दरम्याने सच्चिदानंद स्वामी कुमारांचा जो उल्लेख सापडत नाही आणि ते कुठेतरी निघून गेलेत किंवा काही, तर एक आश्चर्याची गोष्ट अशी लक्षात येते. त्याचा कार्यकारण भाव कळत नाही, परंतु स्वामी समर्थ संप्रदायाशी संबंधित ज्या संन्यासी जो असेल त्याचा बोटापासून कोपरापर्यंतचा भाग एवढा त्याचा दंड असला पाहिजे असा जो एक नियम होता. म्हणजे संन्यास धर्माचं जर पालन करायचं असेल स्वामी समर्थ परंपरेमध्ये तर तो नियम होता. तर तो दंड केजच्या मठामध्ये दिसतोय, कारण त्या खालचा जो भाग आहे त्याच्यामध्ये स्वामी सच्चिदानंद स्वामी कुमारांचा उल्लेख दिसतोय. त्यामुळे कदाचित तो दंड असावा. याचा अर्थ स्वामी सुतांचे जे बंधू आहेत ते पुढच्या काळामध्ये कुठे गेले असतील किंवा काही, तर ती एक शक्यता पडताळून पुढे बघावी. महत्वाची गोष्ट, त्यागाशी संबंधित गोष्टी सांगण्यासाठी मी बसलोय, परंतु आधीच्या वक्त्यांकडून एक महत्वाचा विषय निघालेला आहे, सुटलेला आहे, म्हणून तो विषय पूर्ण करतो. स्वामीसूत महाराजांच्या खेळामध्ये विजयसिंग आणि रामसिंग यांचा जो गोट्यांचा खेळ रंगलेला आहे, जो प्रकट दिनाशी संबंधित आहे, प्रकट काळाशी संबंधित आहे, हा गोट्यांचा खेळ काय आहे? कारण पहिल्यांदा तो मुलगा एकटा खेळत आहे, नंतर स्वामी समर्थ महाराज त्याच्यामध्ये रामसिंग म्हणून त्यात सामील झालेले आहे आणि विजयसिंग त्यांच्याबरोबर जो खेळतोय त्यावेळी तो खेळ मी हरत चाललोय, तर आता मला जर जिंकायचा असेल तर तुम्हीच जिंकत आहात, तर आता त्या एकदा मला खेळ खेळायला द्या असं विजयसिंग प्रार्थना करतोय रामसिंगांना. आणि रामसिंगांचं म्हणणं असं आहे, म्हणजे जे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ते, की जिंकणारा हा आपला जो डाव आहे तो हरल्याशिवाय दुसऱ्याला देत नाही, आणि जर मी जिंकतच आहे तर हा डाव मी तुला कसा देऊ? तर तो म्हणाला, जर एवढ्या गोट्या माझ्या अंगावर लागत असतील, सगळ्याच तुम्ही जिंकत असाल, तर मला त्या गोट्या तुम्हाला परत द्यायच्या आहेत, आणि त्या द्यायच्या जर असतील तर मला खेळलं पाहिजे, तर तुम्ही मला हा एकदा खेळ खेळायला द्या, मग माझा नेम कसा आहे ते बघू. तेव्हा स्वामी समर्थ महाराज हसले. का? कारण हा जर खेळ तुला जिंकायचा असेल तर परत कृपाही स्वामी समर्थांचीच लागणार. मग महाराजांनी त्याला असं सांगितलंय की ठीक आहे, आता तू खेळ, परंतु आता खेळाचा दुसरा नियम सुरू होईल. तू हा खेळ सोडायचा नाही, तू हा डाव सोडायचा नाही. हा डाव जर तू मध्येच सोडलास तर तू हरलास.
त्यावेळी त्याच्या हे लक्षात नाही आलं असं का म्हणत आहे. आणि त्याने तो खेळ खेळायला दिला. महाराजांच्या सगळ्या गोट्या त्याने जिंकून दिल्या आणि त्याला असं वाटायला लागला की माझा नेम बरोबर लागतोय गोटीवर, त्यामुळे मीच जिंकतोय. आणि महाराज हसत होते. आणि नंतर ह्याने आता महाराजावर कशा गोट्या लागतील त्यांच्यावर, कारण तो डावाचा विषय होता. हा खेळ एक प्रहर चाललेला आहे, म्हणजे साधारणतः 3 तास खेळ चालू होता. शेवटी तो छोटा मुलगा होता, त्यामुळे शेवटी तो कंटाळला आणि म्हणाला मी आता थकलो, आता मी थांबतो. महाराजांनी आठवण करून दिली, एक तर खेळ मीच जिंकत होतो, खेळ माझ्या हातात होता. हा खेळ तू खेळण्यासाठी मागितलास तेव्हा दुसरा नियम सुरू झाला की हा खेळ तुला जिंकायचा आहे तर जिंकतच राहायचंय, पण खेळ थांबवायचा नाही. जर तू खेळ थांबवलास तर तू हरलास. याचा अर्थ काय आहे तर हा जन्म मरणाचा खेळ आहे. आणि हा जर जिंकायचा असेल तर स्वामी समर्थांच्या कृपेशिवाय प्रत्यवाय नाही. या मुलाच्या निमित्ताने हा काय गोटीचा खेळ आहे, हे काय गोटीचं प्रकरण आहे. हा तुमच्या माझ्या जन्म मरणाचा खेळ आहे. माझा जन्म हाच तो गोटी खेळाचा संबंध आहे. स्वामी समर्थांची कृपा झाली तरच मी जिंकणार आहे, आपण तरच जिंकणार आहोत, अन्यथा हा डाव आपण अर्ध्यावर सोडून जाणार आहोत. परत जन्म मरणाचा खेळ खेळण्यासाठी यावं लागणार आहे. आणि हेच स्वामी सूत महाराजांना, स्वामी समर्थ महाराजांनी पहिल्या भेटीत सांगितलं. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्, हे जे सांगितलंय ते हेच सांगितलंय की माझ्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. तुम्ही सर्वजण जन्म मरणाचा खेळ म्हणून मनुष्य म्हणून जन्मास आला आणि त्याला आई वडील हे जरी कारणीभूत असले तरी आपला झालेला जन्म हा मी कशासाठी आलो आणि मला माझ्या आयुष्यात काय करायचं हे समजून घेतलं पाहिजे. आणि हे स्वामी सूत महाराजांना चटकन समजलं आणि ते प्रत्येकाला ते सांगत राहिले की हे बस झालं, हा गोटी खेळ थांबवा. किती जन्म आपण खेळ खेळत बसणार आहोत, कुठेतरी आपल्याला हे थांबलं पाहिजे. हा स्वामी समर्थ महाराजांनी स्वामी सुतांना दाखवलेला खेळ आहे आणि साधारणतः सर्व मंडळींच्या तो नजरेतून. आता एक दुसरी महत्वाची गोष्ट, हा कसा सुटतो ते बघा. एक दिवशी द्वारकानाथ वकील हे गृहस्थ अक्कलकोट मध्ये गेलेले आहेत आणि त्यांचा काही प्रश्न होता, तो स्वामी समर्थ महाराजांसमोर त्यांनी मांडलेला. त्यावेळी स्वामी महाराजांसमोर रोषणाई करावी म्हणून त्यांनी, खूप श्रीमंत गृहस्थ असल्यामुळे त्यांनी चांगली व्यवस्था करून ते दिवे वगैरे तसे आणलेले होते. तेव्हा स्वामी समर्थ महाराज त्यांना म्हणाले की हमारे हनुमंत अंधेरे में बैठे. तर त्याला हा प्रश्न कळला नाही, पण हनुमंत हा शब्द उच्चारल्यानंतर भुजंग सेवेकरांच्या हे लक्षात आलं की स्वामी समर्थ महाराज कदाचित स्वामी सुतांच्या संदर्भात म्हणत असतील. म्हणून त्यांनी चौकशी केली तर त्यांना कळलं की मुरलीधराच्या मंदिरामध्ये स्वामी सूत महाराज आलेले आणि त्यांचे भजनाचा खेळ रंगलाय, परंतु तिथे दिवे नव्हते. ती धर्मशाळा होती पण काळोख होता, संध्याकाळची वेळ झालेली होती. म्हणून द्वारकानाथ वकिलांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊन तिथे दिवे लावा. म्हणून द्वारकानाथ वकिलांना कळलं नाही, ते गेले धावत आणि सगळी रोषणाई त्यांनी तिथे केली आणि सगळा परिसर उजळून निघाला. स्वामी सूत महाराज प्रार्थना करत आहेत, त्यांची भजनं म्हणत आहेत, परंतु स्वामी सूत हे अंधारात बसले किंवा माझा हनुमंत अंधारात बसलेला आहे असं स्वामी समर्थांना सांगायचंय. आणि द्वारकानाथ वकिलांनी जाऊन तिथे दिवे लावले. हे दिवे कसले होते तर ते शेवटी तेलाचेच दिवे होते आणि त्यामुळे ते 15 मिनिट 20 मिनिट अर्धा तास 1 तास त्यानंतर संपणारच होते. मग अंधेरे में बैठे क्या है. स्वामी सूत महाराज हे समजणं फार कठीण आहे. या दृष्टीने तुम्ही सगळेच अंधारात आहात, तुम्ही समजून घ्या. स्वामी सूत महाराजांना ज्या अवस्थेला स्वामी समर्थांनी नेलेलं आहे ही अवस्था जाणून घेण्यासाठी ते म्हणतायत आमचा हनुमंत अंधेऱ्यामध्ये कोणत्या अर्थाने आहे की हनुमंतांना ओळखणं फार कठीण आहे. आम्ही हनुमंताकडे येतो आणि सांगतो की मुलगा पाहिजे, माझी नोकरी, मी नुकतेच तिथे माझे साहेब मला बडबडत आहेत, त्यांना तुम्ही धडा शिकवा, किंवा मला मुलगा होत नाहीये, मला मुलगा झाला पाहिजे, मला नोकरी हवी आहे, माझे या घरामध्ये आजार पण चालू आहे, त्या सगळ्या गोष्टी सोडवा. याचसाठी आपले महाराज आहेत का. आपण जेव्हा भगवंताकडे जातो त्यावेळी ती कृपा मागावी, हा नियम आपण पाळतो का. पण आपण त्यांच्याकडे जाऊन एक गोष्ट मागतो, मला नोकरी हवी,
एक जण म्हणतो छोकरी हवी, मग पुढची स्टेज असते त्यामध्ये मुलांचे माझी मुलं, नंतर माझी नातवंड. हा जो खेळ आहे हा गोटी खेळ आहे. केव्हा संपणार आहे? केव्हा आपण थांबणार आहोत या खेळांपासून? स्वामी सूत समजणं ह्यासारखा खेळ नाही. तर फार महत्वाची गोष्ट बघा, एक अभंग आहे, स्वामी सूत महाराज सांगत आहेत, मनुष्य मुक्तीची तळमळ ते सांगत आहेत. ते काय म्हणतात बघा, सर्व लोक वेडे नाडिले संसारी काळ हा माघारी वाटप आहे, कुटुंब पोसोनी माजले गाढव माझा स्वामीराव विसरले. अरे काहीतरी ऐका सांगतो तुम्हासी काळाचे हो फसी पडू नका, संसार हा खोटा मायेचा पसारा नाही नाही फारा क्षणवरी. म्हणून सांगतो पसरोनी तोंड स्वामी नामी साड ठेवा तुम्ही, आमचे हे बोल कडू मानू नका चुकवावया धक्का काळाचा तो. स्वामी सूत म्हणे संसारी नाडून स्वामींचे चरण भुलू नका. स्वामी सूत महाराज फक्त तुम्हाला कळवळून हेच सांगत आहेत. आणि हेच सांगण्यासाठी स्वामी समर्थांनी त्यांना 50 वर्ष आणि 60 आणि 70 वर्ष थांबवलं नाही, कारण फक्त 5 वर्षात त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी परिपूर्णतेने केलेलं आहे. स्वामी सूत महाराज कुठेही जाण्याचा प्रश्न येत नाही. स्वामी सूत महाराज हे स्वामी समर्थांमध्ये सम्मिलित झालेले आहेत. ते स्वामी समर्थ रूप झालेले आहेत, म्हणून त्यांना दुसरा जन्म नाही, त्यांना दुसरा कुठल्याही प्रकारची योनी नाही. आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांनी काकूबाईंना सांगितलेलं आहे की त्याला आम्ही उत्तम ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे. उत्तम ठिकाण काय आहे? मनुष्यासाठी उत्तम ठिकाण ज्याचं आपण नाव घेतो, त्याने ज्या दिवशी आपल्याला आपल्यात सम्मिलित करून घेतलं, जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुरीय याच्या पलीकडे जे अखंड उन्मनी ज्याला प्राप्त करून दिलेले, ही अवस्था जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत यरझार चालू राहणार. आपण सतत जगणार आहोत, मरणार आहोत, परत जन्म घेणार आहोत, परत मरणार आहोत. हे थांबवा हे सांगण्यासाठी स्वामी सुद्धा आले होते. आणि त्यांना हे सांगण्यासाठी 4-5 वर्ष पुरेशी होती. त्यांना थांबायची गरजच नव्हती. ज्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना सर्व काही मीच आहे असं सांगितलं, त्याच दिवशी त्यांना ते सगळं समजलेलं आहे. इतरांना पण कळलं पाहिजे, नाही तर त्यांची पंचायत होईल. हे सोपं नाही. तुम्ही जाणून घ्या स्वामी समर्थ हे सर्व काही आहेत, याच्या पलीकडे काही असू शकत नाही. हे ठासून सांगण्यासाठी ते मुंबापुरी आले. लक्षावधी लोक जे जमले त्यांच्या अंत्यदर्शनाच्या दृष्टीने ते त्यासाठी आलेले होते. महाराजांना थांबण्याची काही गरज नव्हती. कोण्याही माणसाचा मृत्यू होत नाही. अरे जो जन्माचाच आलेला नाही तो मरेल कशासाठी? जन्माला आलेले एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते आई वडिलांच्या संबंधातून तयार झालेला आहे. आणि तो देह ठराविक काळानंतर जीर्ण झाला म्हणून संपणार. इथे कोणी जन्मास येत नाही, कोणी मरत नाही. हे चैतन्य तत्व आहे, हे त्या शरीरामध्ये अबाधित असतं. म्हणून आपल्याला आपण आहोत असं वाटतं. परंतु लक्षात ठेवा, आपण ज्या दिवशी ज्या वेळेला झोपण्यासाठी जातो त्यावेळी आपल्याला ही कल्पना असते की मी झोपत आहे. परंतु थोड्या वेळानंतर आपण गुंग होऊन जातो. आणि नंतर तुम्ही जे कोणी असाल त्या नावाने माणूस कोणी झोपत नाही. तो एवढंच म्हणतो की मला आता झोप येत आहे. आणि ज्या वेळी तो उठतो ती जी सीमारेषा आहे त्यावेळी सुद्धा तो मी उठतो म्हणून उठतो. तोपर्यंत तो ना संजय वेंगुर्लेकर असतो, ना तो कोण्या व्यक्तीचं नाव घेऊन उठतो. ती जी शुद्धावस्था आहे ती फक्त मनुष्याला जाणवते, ती त्या झोपण्याच्या क्षणी आणि उठण्याच्या क्षणी. ही खरी अखंड अवस्था ह्या सगळ्या साधू संतांना प्राप्त झालेली आहे. देहभान नसणे ही जी स्थिती आहे ती गमतीशीर गोष्ट आहे. अशा अखंड स्थितीमध्ये जो गेलेला आहे त्याला परत जन्माचा काय प्रश्न येतो? ज्याला त्याचा जन्म हा फक्त जे इन्स्ट्रुमेंट त्याच्या आई वडिलांच्या माध्यमातून जो देह जन्मास आलेला आहे सर्वांच्या समोर, तो देह जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत तो देह पुढे चालत राहतो. परंतु ज्या क्षणी स्वामी समर्थांनी त्याच्यावर कृपा केलेली आहे आणि जी कृपा त्याने संपूर्ण आत्मसात केलेली आहे, ज्यावेळी तो स्वामी सूत झाला, का झाला? कारण स्वामी समर्थ महाराज हे परिपूर्ण परब्रह्म समोर होतो. त्यामुळे कोणत्याही शिष्याला मी सुद्धा स्वामी समर्थ झालो असं म्हणता येत नाही. त्यावेळी तो सूत होतो, मुलगा होतो. ही दुय्यमावस्था त्याला पत्करावी लागते, अन्यथा तो स्वामी समर्थ स्वरूपच झालेला आहे.
परंतु शिष्य कधीही हा मोठेपणा आपल्याकडे घेऊ शकत नाही. तो सतत सांगतो की ह्यांच्यामुळे सर्व काही मला मिळालेलं आहे. आणि म्हणून तो जो मंत्र नेमकेपणाने स्वामी समर्थांनी जो मी सुरुवातीला आपल्याला आपल्या समोर सांगितला, तो मंत्र त्यांनी यासाठी म्हटलेला आहे की तू समजून घे तू कोण आहेस. हे समजल्यानंतर तुम्हा सर्वांसाठी म्हणजे माझ्यासाठी प्रत्येकासाठी आपल्याला ते स्वामी समर्थचे हे मानसपुत्र कळवळून कळवळून सांगतायत की आता शहाणे व्हा. त्यासाठी त्यांनी एक मजेदार अशा पद्धतीचा आणखी एक अभंग दिलेला आहे. तुम्ही किती वेळा तो ग्रंथात शोधून वाचाल माहीत नाही, पण तुम्ही समजून घ्या. 2 अभंग आहेत, फार महत्वाचे. सावध आधीच भाव तुम्ही लक्ष ठेवा स्वामीनामी. लहानपण खेळा माझी वय घालविले सहजी. तरुणपणी विषय भर त्यात भुलला गव्हार म्हणजे गाढव किंवा अडाणी ज्याला म्हणतात त्या पद्धतीचा. बायका मुलांचा घोटाळा तेथ रंगोनिया गेला. मग म्हातारपण आले काय होईल तुमचे भले. दात हलती जिभ लुळी मग कासयाची बोली. हात आले मान डुले पाय कापुते लागले. सर्व अवयव लुळे झाले स्वामी नाम कैसे बोले. मग नवे काही तुम्हा कोण घेईल तुमचा जिम्मा. कोण तुमची हमी घेणार आहे. जन्म दिला व जयानी त्यासी भुलले ते प्राणी. काळ येऊन अकस्मात करील समळ तुमचा घात. स्वामी सूत सावध होणे म्हणे स्वामी नाम घेणे. बस ते ठासून ठासून सांगतायत. आणि म्हणून स्वामी सुतांचा वेगळेपणाने आपण जय जयकार करावा तो यासाठी, कारण काय करावं हे त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. त्यांनी पुढे काय सांगितलं बघा, हे फार महत्वाचं आहे. वाईट वाटेल अनेकांना ऐकून. कोणी नाही हो कोणाचे सर्व चाले त्या काळाचे. तूप भात पुरणपोळी गोड बोलती मंडळी. नाते हुडकुनी काढिती बळे आपतत्व लाविती. काका मामी ही मावशी घरा लागल्या त्या घुशी. सावध होई बंधुराया जरा बिडलेसी काया. काळ फिरता नाही कोणी एक स्वामी राया वाचुनी. हा अनुभव मी घेतोय 30-35 वर्ष. 30-35 वर्षापूर्वी एका चांगल्या नोकरीत असताना ठरवलं यापुढे आपण कधीही काम धंदा बाकी काही गोष्टी करू नये. हेच काहीतरी वेगळं आहे. आणि या प्रचाराला मी सुरुवात केली. 30 वर्ष तर अखंडपणे लिखाण चालू आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या आमच्या मंडळींनी मांडलेल्या आहेत त्या फार अद्वितीय आहेत. तुम्ही मंदिरात या, प्रार्थना करा, तुमच्या घरच्या अडचणी सांगा, पण केवळ आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आपले महाराज सांगा. ज्या घराण्याने जो त्याग केलेला आहे तो उगीच केलेला नाही. त्याने आपण स्वतःला संपूर्ण समर्पित केलं. आपल्या भावालाही तिथेच त्यांनी तसंच ओवाळून टाकलेलं. आपल्या मुलीला पण ओवाळून टाकलेलं आहे. आई सुद्धा तशाच गेल्या आणि तारका माता पण त्याच स्थितीत गेल्या असतील. त्याच्या कुठे नोंदी लिहून ठेवलेल्या नाहीत म्हणून ती सामान्य स्त्री नाहीये. लक्षात ठेवा, ज्याच्या कृपेने जो तयार झालेला आहे, ज्याचा अनुभव तो घेऊन आलेला आहे, तो सगळा जाणता होता म्हणून तो सगळं काही सोडून देण्यासाठी तयार झाला. पण ज्या माऊलीला कुटुंब हेच सर्व काही होतं ती कशाला पहिल्या क्षणाला सगळं सोडून देईल. परंतु ज्या अर्थी ती शेवटपर्यंत हा मठ सांभाळत थांबून राहिली, याचा अर्थ ती बरोबर ज्या मार्गावर आपण असलं पाहिजे तिथे होती. आणि हे आपण जर समजून घेतलं तर आपल्याला स्वामी सूत महाराज समजतील, अन्यथा काही. श्री स्वामी समर्थ. या सत्रातील पहिले वक्ते मिलिंद पेडगावकर, माझे ज्येष्ठ स्नेही, यांनी श्री स्वामी समर्थांचे लाडके सूत श्री स्वामी सूत महाराज यांच्या अवतार कार्यातील काही अत्यंत वेधक आणि आपल्याला माहीत नसलेल्या अशा काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवून श्री स्वामी सूतांचं अवतार कार्य अधिक प्रभावीपणे आणि अधिक प्रखरपणे आपल्यासमोर सादर केलं. त्यानंतर अर्थातच माझे आणखीन एक ज्येष्ठ स्नेही श्री संजय वेंगुर्लेकर यांनी श्री स्वामी सूतांचा जो त्याग आहे तो अत्यंत प्रभावीपणे आपल्यासमोर मांडलेला आहे. इतक्या प्रभावीपणे की ते काही वेळा ते भावनाविवश सुद्धा झालेले होते. श्री स्वामी समर्थांच्या संशोधनामध्ये त्यांनी गाठलेली उंची आणि त्यांची शारीरिक उंची ही इतकी आहे की ती गाठणं मला शक्य नाही. त्यामुळे मी खाली पाठ घेतलेला आहे. तर तुम्ही नक्कीच ते समजून घ्याल अशी मी अपेक्षा. हा कार्यक्रम सुरू होताना श्री भाऊसाहेब देशपांडे इथे उपस्थित होते, तिथे मिलिंद पेडगावकर सुद्धा उपस्थित होते. तर त्या सर्वांना मी वंदन करणार होतो, पण ते त्यांच्या नियोजित कार्यक्रमामुळे ते थोडंसं आधी गेले.
पण त्यापैकी एक असलेले श्री तरुण काका केळकर म्हणजे गोपाळबुवा केळकरांचे विद्यमान वंश त्यांच्या उपस्थितीमध्ये मला इथे बोलता येत आहे. त्यासोबतच विजयदादा नलावडे कुटुंबियांतर्फे इथे उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये मला 4 शब्द आपल्याशी संवाद साधता येतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मागे इथे ते बसलेले आहेत म्हणजे मोहन काका, तर त्यांची जोपर्यंत चिठ्ठी येणार नाहीये तिथपर्यंत मला बोलता येणार आहे. त्यामुळे ती चिठ्ठी किती उशिरा यावी हे होतं तुमच्या हातामध्ये. असं श्री स्वामी सुखांचं अवतार कार्य जे आहे ना ते सर्वांना ज्ञात आहे. श्रीयुत मिलिंद आणि श्रीयुत संजय या दोन्ही माझ्या गुरुबंधूंनी ते अत्यंत परिणामकारकरित्या आपल्यासमोर मांडलेले आहेत. तर त्यामुळे त्याची पुनरावृत्ती मी करतो. नल गे मजला म्हणजे नल हेच माझं औषध आहे. तो जर मला मिळाला तर माझं सगळे हे माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. तर तशा पद्धतीचा जो शिलेश आहे हा अक्कलकोटाचा स्वामी समर्थ महाराजांच्या मुखातून आलेला आहे. आणि तो म्हणजे माझा सूत होय. सूत ह्या शब्दाचा जर आपण मराठी डिक्शनरीमध्ये अर्थ बघितला, मराठी शब्दकोशामध्ये जर आपण अर्थ बघितला तर तो अर्थ असा आहे की पहिला सूत म्हणजे पुत्र आणि दुसरा सूत म्हणजे प्रचारक. तर तू माझा सूत हो म्हणजे तू माझा मुलगा हो, हे जसं आहे तसं तू माझा प्रचारक हो असं सुद्धा त्याचा करते. आता इथे गंमत आहे की इथे सुतांनी तो अर्थ कशा पद्धतीने घेतलेला आहे. तो सुतांनी तो दोन्ही पद्धतीने घेतलेला आहे. मी तुमचा सूतही होईल आणि मी तुमचा सूतही होईल. म्हणजे मी तुमचा मुलगा तर होईनच आणि मी तुमचा प्रचारक सुद्धा होईल. याचं कारण स्वामी समर्थ महाराज पुढे असेही म्हणतात की आमची ध्वजा बंदर किनाऱ्यावर तुम्ही फडकावा, आमच्या कार्याचा प्रचार करा, आमची मुंबापुरी गाडी तुम्ही स्थापन करा. आता हे जेव्हा एखाद्या म्हणजे अत्यंत नवशिक्या एखाद्या पहिल्यांदा जेव्हा आपल्याला म्हणजे एखाद्याची भेट होते त्याला थेट आपण कधी असा आदेश नाही देऊ शकत. पण हा आदेश ज्यावेळेला स्वामी समर्थ महाराज देतात त्याच वेळेला आपल्याला कळतं की यांचं जे नाते हे जन्मोजन्मीचं नाते. या एका शब्दाखातर ही व्यक्ती आपला संसारही सोडणार आहे. त्याचबरोबर आपण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ नाम हे शोभत. श्री स्वामी समर्थ नाम हे शोभत. नमो भगवंत मोक्षदाता. स्वानंदाची मूर्ती आनंदाची वृत्ती विराजे ही दीप्ती समर्थांची. मिथ्या तुझ्या क्षीण तव नाम वीण. ध्याता हे चरण सर्व सिद्धी. समर्थ तू एक द्यावयासी सुख. तारिले अनेक जड मूढ. जगी तुझे पद तारक हे वंद्य. त्याचा हा मोद आम्ही सेवू. यज्ञ नको याग तप आणि योग. नामाच्या सवेग चारी मुक्ती. जपतव नामी कलियुगी स्वामी. आणि ध्यान कामी येत असे. यथार्थ तराया सर्व सोयराया. भावे तव पाया ध्याता होय. स्वानुभवे पाहता तुझला समर्था. नुरे भव व्यथा काही एक. भीती नसे काही शोधिता न ठाई. पडशी तू आई भक्ती वीणे. समर्थ तू स्वामी सुतानी जधामी. कृपावंता तुम्ही सदा ठेवा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आनंदाची मूर्ती